जय हिंद मित्रांनो. स्पर्धा परीक्षा यशोमार्ग या आपल्या आवडत्या यूट्यूब परिवारामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, 4 दिवसापूर्वी मुंबई पोलीस भरती चालकविषयी आपण एक अपडेट दिली होती की या तारखेपर्यंत, या तारखेपासून या तारखेपर्यंत 100% कौशल्य चाचणीचं वेळापत्रक येणार. या तारखेपासून त्यांची कौशल्य चाचणी सुरू होणार आणि नेमकं तसंच घडलेलं आहे मित्रांनो. तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. काल रात्रीची अपडेट आहे. काल मी नाईट ड्युटीला असल्यामुळे व्हिडिओ बनवू शकलो नाही. त्यामुळे जशी अपडेट आली सकाळी सकाळीच्या व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो. आता यामध्ये आपण पूर्ण डिस्कशन करणार आहे. वेगवेगळ्या गोष्टी ज्या कोणी सांगितल्या नाही त्या गोष्टी आपण एक डिस्कशन करणार आहे की समोर आणखी या भरती प्रक्रियेमध्ये काय होऊ शकतं. तर सर्व भरती प्रक्रियेविषयीचे अपडेट ऐकण्यासाठी मित्रांनो आजच आपल्या चॅनलला जे कोणी नवीन भाऊ बहीण असतील त्यांनी सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉन दाबून ठेवायचे आणि व्हिडिओ जर आपले तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईकसुद्धा करायला विसरायचं नाही. तर आज आपला अंदाज तर 100% जवळपास खरा ठरला आहे मित्रांनो, कारण की चालक कौशल्य चाचणीचे वेळापत्रक जाहीर झालेले आहेत. आता किती विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे, बाकी विद्यार्थ्यांचं काय होणार आहे, कधी त्यांचं नोटिफिकेशन येणार आहे आणि किती दिवस ही चाचणी चालू शकते त्याविषयी सविस्तर आपण याविषयी चर्चा करणार आहे मित्रांनो. तर चला पहिले आपण बघूया नोटिफिकेशन जे आलेलं आहे परिपत्रक मित्रांनो. बघा, 23/9 हे परिपत्रक आलेलं आहे. 23/9 म्हणजे कालच्या डेटला हे परिपत्रक आलं होतं. आपण सांगितलं होतं 23 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत आणि 26च्या आत कोणत्याही कंडिशनमध्ये परिपत्रक जाहीर होणार आहे. आपण असं बोललो होतो मित्रांनो की 26 तारखेच्या आत, 26 तारखेनंतर नाही, 26 तारखेच्या आत 23पासून 26पर्यंत कधीही डिक्लेअर होऊ शकतं, पण 26च्या समोर जाणार नाही आपण हे बोललो होतो. आणि 23 तारखेला हे परिपत्रक जाहीर झालेलं आहे मित्रांनो. बघा, पोलीस शिपाई चालक, ओके, कौशल्य चाचणीचे वेळापत्रक. बघा यांनी काय दिलेलं आहे की पोलीस शिपाई चालक भरती 2022-23 करता वाहन चालवणे कौशल्य चाचणी प्रक्रिया सशस्त्र पोलीस दल कोळे कल्याण कलिना सांताक्रूज पूर्व मुंबई या मैदानावर घेण्यात येणार आहे. सशस्त्र पोलीस दल कोळे कल्याण कलिना सांताक्रूज मुंबई पूर्व या मैदानावर पोलीस शिपाई चालक पदाच्या पुरुष उमेदवारांची वाहन चाचणी कौशल्य चाचणी दिनांक कधी सुरू होते मित्रांनो, 27/9/2024 पासून सुरू करण्यात येत आहे. बघा, 27/9/2024 पासून सुरू करण्यात येत आहे. ज्यांनी कोणी आतापर्यंत प्रॅक्टिस केली नसेल तर ह्या 2-4 दिवसामध्ये प्रॅक्टिस करून घ्या मित्रांनो. सशस्त्र पोलीस दल कोळे कल्याण कलिना सांताक्रूज मुंबई या ठिकाणी 27 ते 1/10, 27/9 ते 1/10 म्हणजे 5 दिवस या कालावधीत वाहन चालवणे कौशल्य चाचणी बोलवण्यात येणाऱ्या उमेदवारांची वेळापत्रकासह यादीसोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे. सर्व संबंधित उमेदवारांनी वाहन चालवणे कौशल्य चाचणी प्रक्रियेकरता प्रवेशपत्र तसेच इतर ओळखपत्र घेऊन वेळेस उपस्थित राहावे. चालक परवान्याव्यतिरिक्त इतर कोणतीही मूळ कागदपत्रे घेऊन येऊ नयेत. बघा, सर्वात महत्त्वाचं काय आहे तर बघा, आता हे कोणासाठी आहे, पहिली गोष्ट म्हणजे हे पुरुष उमेदवारांसाठी. कोणासाठी मित्रांनो, पुरुष उमेदवारासाठी. म्हणजे हे ग्राउंड जे होणार आहे पुरुष उमेदवारांचं होणार आहे. स्टार्टिंगला तारीख ध्यानात ठेवायची 27 ते 1/10, ओके. आपलं ओळखपत्र सोबत राहणार आहे आणि प्रवेशपत्र सोबत राहणार आहे, ह्या 2 गोष्टी. याच्या व्यतिरिक्त आपल्याला जे लायसन आहे मित्रांनो, हे लायसन सोबत घेऊन जायचं आहे, मूळ कागदपत्र. बाकी झेरॉक्स नेल्या तरी चालतात, पण म्हणजे बाकी कागदपत्र जे आहेत कोणतेही घेऊन जायचे नाही. ओळखपत्र, प्रवेशपत्र जे त्याचं इथं झेरॉक्स आणि त्याच्यानंतर आपलं आधार कार्ड वगैरे ओरिजिनल प्लस झेरॉक्स आणि जो आपला परवाना असणार आहे म्हणजे लायसन्स असणार आहे ते ओरिजिनल घेऊन जायचं मित्रांनो. आणि त्यांची तुम्ही एखादी झेरॉक्सही सोबत ठेवू शकता, ओके. तर सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यायची. आता याच्यात काय अपडेट आहे मित्रांनो, 5 दिवसाचे विद्यार्थी यांनी बोलवलेले आहेत. किती? 5 दिवसाचे. आणि 5 दिवसाचे विद्यार्थी जे बोलवलेले आहेत हे बोलवलेले आहेत टोटल मित्रांनो किती, 3,500 विद्यार्थी बोलवलेले आहे मित्रांनो. 3,500 एका दिवशी 700 कॅन्डिडेट यांनी बोलवलेले आहे मित्रांनो. आता याविषयी मी तुम्हाला एक अपडेट सांगतोय, म्हणजे असं मला वाटतंय तो अपडेट आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहे असं वाटतंय. कारण की जर तसं नाही झालं तर कदाचित हे जे कौशल्य चाचणी खूप लांबू शकते मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे त्यांनी एक नोटिफिकेशन टाकलं होतं की त्याच्यामध्ये 19,000 जवळपास जे विद्यार्थी आहे मित्रांनो हे आम्ही याच्यासाठी घेणार आहेत चालक पदासाठी. ओरिजिनल रेशो आपल्याला माहिती आहे 1:10चा रेशो असतो मित्रांनो.
ओके, एकाच 10चा रेशो. पण चालक पदासाठी हा रेशो एकाच 15. का? कारण की त्यांना माहिती आहे की 5% विद्यार्थी कुठेतरी कटतात. एकाच 15चा रेशो धरला, 917 जर जागा आहेत, आपण 15च्या रेशोने जर कॅल्क्युलेशन केलं तर हे 13,700 काहीतरी येतं. ओके, 13,700 म्हणजे जर असं जर झालं एकाच 15च्या रेशोने, तर जवळपास वरती सेम मार्कावाले कॅन्डिडेट असले ते 14 ते 15,000 कॅन्डिडेट होतात. पण त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही 19,000 कॅन्डिडेट घेणार आहे. असं जर म्हणलं 19,000 कॅन्डिडेट आणि डेली जर 700 जर विद्यार्थी जर म्हणलं, जर डेली 700 विद्यार्थी म्हणलं तर 19,000 जर कॅल्क्युलेशन केलं आणि जवळपास 700 जर डेली जर म्हणलं मित्रांनो, 700 जर डेली म्हणलं तर हे जातं मित्रांनो 27 दिवस ग्राउंड. किती दिवस जातं? 27. आणि 27 दिवस जर ग्राउंड म्हणलं तर हे 21 आणि 22 ऑक्टोबरपर्यंत ग्राउंड चालेल. किती? 21 आणि 22 ऑक्टोबरपर्यंत. म्हणून मला असं कुठंतरी वाटतंय मित्रांनो, आणि याची शक्यता आहे, कारण की तुम्ही बाकीचं ग्राउंडचं जेव्हा फिजिकल सुरू होतं तेव्हा तुम्ही बघू शकता मधातच नोटिफिकेशन यायचं. आणि मला असं कुठंतरी वाटतंय मित्रांनो की यांचं जे आहे मित्रांनो नोटिफिकेशन, म्हणजे परत एक नवीन परिपत्रक कुठंतरी निघेल मित्रांनो. एक नवीन परिपत्रक निघेल, माझे शब्द ध्यानात ठेवा. नवीन परिपत्रक निघून दररोज जे 700 कॅन्डिडेट हे बोलवत आहे, हे कुठंतरी यांची संख्या 1000 करतील. बघा माझे शब्द आता याच्यात किती समोर भविष्यात काय होईल माहिती नाही, पण मला तरी असं माझं 100% गॅरंटी आहे. कारण की 700 जर कॅन्डिडेट बोलवायचे डेली आणि जर 19,000 कॅन्डिडेटचा जरी यांनी विचार जर केला की आम्हाला 19,000, जसं ते बोललेले आहेत की आम्हाला 19,000 कॅन्डिडेट घ्यायचे आहेत, बैठक व्यवस्था करा, तर ह्या 19,000 कॅन्डिडेट जे आहेत, ओके, तर 19,000 कॅन्डिडेटसाठी 27 दिवस जर अशा हिशोबाने जर विचार केला तर 27 दिवस ग्राउंड चालेल. आणि जर 1000 डेली बोलवले तर हा ग्राउंड फक्त 19 दिवस चालेल. ओके, किती दिवस चालेल? 19 दिवस. त्यामुळे त्यामुळे मित्रांनो मला असं वाटतं की कुठेतरी ही जी 700 संख्या आहे ही कुठेतरी संख्या वाढून ही 1000 संख्या डेलीसाठी बोलवू शकतात कौशल्य चाचणीसाठी. फिजिकलच्या वेळेस तुम्ही पोलीस भरतीच्या बघितलं असेल, पहिले पहिले ते 1000 कॅन्डिडेट बोलवायचे. 1000चे त्यांनी 1,500 केले, 1,500चे 2,500 केले, 2,500चे 7,000 केले, 7,000चे 8,000 केले आणि फायनली 10,500 कॅन्डिडेट ते पर डे बोलवत होते मित्रांनो. बघितलं असेल तुम्ही. आणि तेव्हाच ही पोलीस भरती पॉसिबल झाली. 2 आणि 3,000 डेली कॅन्डिडेट घेऊन तर पोलीस भरती 3-4 महिने चालली असते आणखी. त्यांनी कॅन्डिडेट वाढवत गेले, जेवढे फॉर्म आले होते त्याला डिवाईड केलं आणि त्या हिशोबाने ते कॅन्डिडेट वाढवत गेले. म्हणून कुठे ना कुठे, कारण की बघा 27 दिवस जर त्यांनी परीक्षेचा आपल्याला टाईम दिलेला आहे की परीक्षा ही ऑक्टोबरच्या 1, 2, 3, 4, ओके. त्यामुळे जर 27 दिवस जर ग्राउंड म्हटलं तर 22-23पर्यंत हे ग्राउंडच जाणार. 22-23पर्यंत जर ग्राउंड गेलं तर एकच हप्त्याचा शेवटचा शनिवार रविवार राहतो आणि त्यामध्ये यांना निकाल लावणे आणि पेपर घेणे एवढं फास्ट पॉसिबल नाही आहे. त्यामुळे कुठेतरी कॅन्डिडेटची संख्या हे वाढवतील आणि ग्राउंड जे मित्रांनो हे 15 ऑक्टोबरपर्यंत संपवण्याचा यांचा प्रयत्न राहील. आणि पेपर जो आहे तुम्ही लिहून घ्या माझ्याकडून, पेपर हा आता 3ऱ्या आणि 4थ्या हप्त्यात होण्याचे जास्त चान्सेस आहेत. पेपर जो आहे 3ऱ्या आणि 4थ्या हप्त्यामध्येच होण्याचे जास्त चान्सेस आहेत. त्यामुळे अभ्यासासाठी अजून वेळ आहे, अजूनही चांगला अभ्यास करा. पहिल्या हप्त्यामध्ये तर पेपर कोणताच होणार नाही, कोणत्याच पदाचा पहिल्या हप्त्यामध्ये पेपर होणार नाही. हे शब्द लिहून घ्या माझे. 3रा 4था 5वा सॉरी 2रा 3रा 4था आपल्यासाठी हेच जे वीक आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. पहिल्या वीकमध्ये 5 आणि 6 ऑक्टोबरला कोणताच पेपर होणार नाही, हे तर मी तुम्हाला बॉन्ड पेपरवर लिहून देतो. त्याच्यानंतरच जे काही आहे त्याच्यानंतरच पॉसिबल आहे, 12-13 तारखेपासून नंतरच. त्यामुळे अभ्यासाची तयारी सुरू ठेवा. आपण जसं सांगितलेलं होतं तसंच झालेलं आहे. परत एकदा सांगतो, 100% कुठे ना कुठेतरी हे जे 700 कॅन्डिडेट डेली बोलवण्यात आलेले आहेत हे कुठे कुठे 1000 होतील 100%. हे फक्त पुरुष उमेदवारासाठी आहे, महिला उमेदवारांसाठी अजून नाही आलं आहे. अजून मला वाटतं परत 1 ते 2 राऊंड जे आहेत मित्रांनो हे नोटिफिकेशन पुरुष उमेदवारासाठी येतील आणि एक जो फायनल राहील तो हा महिला उमेदवारासाठी राहू शकतो आणि तो मोठा राहू शकतो. जवळपास 5-6 हजाराच्या त्या वॅकन्सी राहू शकतात. 10-12 हजार कॅन्डिडेट जे मित्रांनो हे पुरुष राहतील आणि बाकी महिला राहतील 5-6 हजार कॅन्डिडेट. त्यामुळे असं समजून चालायचं आहे की आता चालक पदासाठी तरी सांगतो मी तुम्हाला की 20 ऑक्टोबरपर्यंत तरी तुमचा पेपर व्हायचे चान्सेस खूप कमी आहेत. म्हणजे आजचा जर विचार करायला गेला आहे
तरी तुम्हाला एक महिना जवळपास म्हणजे 30 दिवस जे आहेत मित्रांनो, तुम्हाला आजही लेखीसाठी भेटू शकतात. आजची 24 तारीख आहे, मी जो हा व्हिडिओ बनवतो आहे. अजूनही 24 ऑक्टोबरपर्यंत तुमचा पेपर 24 समजा 20 नंतरच होणार, कारण की 15 दिवस तरी हे अजून 15 ते 20 दिवस तरी हे कौशल्य चाचणी चालणार आहे, अशा हिशोबाने मी सांगत आहे. ज्या हिशोबाने त्यांनी दिलं आहे की रोज 700 कॅन्डिडेट, त्या हिशोबाने तरी ही 20 दिवस तरी आरामशीर चालू शकते आणि 20 दिवस जर म्हटलं तरी 15 तारखेला उजाडू शकते. त्यामुळे 15 तारखेच्या समोर 20 तारखेच्या समोर तुमचा पेपर होणार आहे. म्हणजे 3rd वीक किंवा 4th वीकला जो चालकचा पेपर होऊ शकतो. जास्त करून चान्सेस आहे 4th वीकला. त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा अभ्यास सुरू ठेवा, कौशल्य चाचणीची तयारी करा आणि बाकी गोष्टीच्या जसं सांगितल्या आहे मित्रांनो, बाकी याचा कट ऑफ कधी लागेल, काय लागेल ते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. तो व्हिडिओ जाऊन एकदा बघा. त्या व्हिडिओमध्ये पण डिस्कशन केलेलं आहे आपण की पोलीस शिपाई, त्याच्यानंतर कारागृह आणि वाद्यवृंद यांची कट ऑफ कधी लागेल त्याचीसुद्धा डेट दिलेली आहे आणि 100% त्या डेटमध्ये लागण्याचे चान्सेस आहेत. कारण जसं आपण चालक पदाविषयी बोललो होतो तसं घडलेलं आहे मित्रांनो आणि त्यामध्ये सुद्धा तसंच होईल याची 100% कुठेतरी गॅरंटी आहे. तर असा व्हिडिओ तो मित्रांनो, अपेक्षा करतो व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर आपलं जे चॅनल आहे मित्रांनो, स्पर्धा परीक्षा यशोमार्ग, याला जे सबस्क्राईबचं बटन असतं हे दाबायला विसरायचं नाही आहे. बेल आयकॉनसुद्धा दाबा, कारण की माझे व्हिडिओचं नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. लाईक करत जा, डिसलाईक केलं तरी चालेल, भावना व्यक्त करत जा. परत एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा, ज्यांचं कौशल्य चाचणीमध्ये नाव आलेलं आहे. बाकींच्यांनी पण पॅनिक होऊ नका, तुमचं पण नेक्स्ट राऊंडमध्ये येणार आहे. अभ्यासाची तयारी सुरू ठेवा, अभ्यास जोमाने करा आणि वर्दी कशी भेटेल यावर्षी याची आपल्याला पूर्ण तयारी करायची आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्येच एक्झाम होईल, नोव्हेंबरमध्ये होण्याचे चान्सेस कमी आहे, कारण की नोव्हेंबरमध्ये इलेक्शन आहे, आचारसंहितेमध्ये पेपर होऊ शकतात. पण त्याच्यानंतर मग नोव्हेंबरमध्ये काय होतं तुम्हाला माहिती आहे की मग सभा असतात आणि सभा त्याच्यानंतर पोलीस बल तिकडे सर्व पूर्ण डायव्हर्ट होतं. त्यामुळे ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत पूर्ण एक्झाम होऊन जातील. परत एकदा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.